राज्याचे कर्तबगार असे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 9 तारखेला दुपारी 3 वाजता त्यांची सभा होणार आहे। त्याची पाहणी आज आम्ही केलेली आहे। साधारणतः सेंट्रल पार्क हे ठिकाण निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी कंबर कसलेली आहे। तर चौधरी सारख्या एका नावाच्या भूमाफियाला बहुजन विकास आघाडीने तिकीट दिलंय, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? खरं तर अत्यंत चुकीचं मेसेज पण आहे आणि दुःख पण वाटतंय की इथे आता मी कारगिल नगर मध्ये आहे आणि इथल्या जनसामान्यांचा आक्रोश, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। ज्या पद्धतीने ते बिल्डिंग उभ्या केल्या गेला परंतु त्यांना पाणी दिले गेले नाही। महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झालेली आहे। गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये ठाकूरांचं एकतर्फे साम्राज्य होतं। या साम्राज्याला रोखण्यासाठी आता महायुती आपल्याला मैदानात उतरलेली दिसते। गेल्या काही दिवसांपूर्वीच कारगिलचा राजा म्हणून ओळखला जाणारा मनीष राऊत यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केल्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला एक लॉटरी लागलेली आहे। याचा अर्थ 7 नंबर, 6 नंबर आणि 4 नंबर या तिन्ही प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय होणार आहे असं मानलं जाते। सूत्रांकडून अशा आपल्याला बातम्या येत आहेत आणि सर्वात आनंदाची मोठी गोष्ट अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे देखील 9 तारखेला येणार आहेत असं खासदार साहेब म्हणालेले आहेत। 9 तारखेला देवाभाऊ येणार आहेत, किती वाजता येणार आहेत, काय आयोजन आहे, कुठे येणार आहे, काय ठरलंय? आजच प्रदेशाकडून आम्हाला सूचना आलेली आहे की या राज्याचे कर्तबगार असे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 9 तारखेला दुपारी 3 वाजता त्यांची सभा होणार आहे। त्याची पाहणी आज आम्ही केलेली आहे। साधारणतः सेंट्रल पार्क हे ठिकाण निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी कंबर कसलेली आहे। कालपासून परवापासूनच ज्या माघारीचा दिवस झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले। त्यांनी प्रचार नारळ फोडला आणि त्यानंतर लागलीच सगळ्या प्रभागामध्ये सर्व उमेदवार हे प्रचार सुरू केलेला आहे। सर्व आपण बघतो की सर्व उमेदवार आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते प्रचारात उतरलेले आहेत आणि त्यांना भरभरून प्रतिसाद ही जनता देते। अतिशय सकारात्मक वातावरण हे पूर्ण महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि या सकारात्मक वातावरण जोरावर मागील जी काय 30-35 वर्षाची सत्ता त्या विरोधात 1-1.5 वर्षामध्ये होत असला कायापालट, गुंडगिरी विरोधात विकास, अशा प्रकारची जी काय लढत आहे मी निश्चित दाव्याने सांगू इच्छितो की इथला महापौर हा महायुतीचा असणार आहे। हर्षद चौधरी सारख्या एका नावाच्या भूमाफियाला बहुजन विकास आघाडीने तिकीट दिलंय, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? खरं तर अत्यंत चुकीचं मेसेज पण आहे आणि दुःख पण वाटतंय की इथे आता मी कारगिल नगर मध्ये आहे आणि इथल्या जनसामान्यांचा आक्रोश, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। ज्या पद्धतीने ते बिल्डिंग उभ्या केल्या गेला परंतु त्यांना पाणी दिले गेले नाही, मीटर दिले गेले नाही, त्याची ओसी दिली गेली नाही, गटारीचं साम्राज्य वाढलं, रस्ते नाही आहेत, गुंडगिरी साम्राज्य वाढलं, अनधिकृत बांधकामे वाढली आणि रस्त्यावरचे जे काय छोटे मोठे फेरीवाले त्यांच्याकडून हप्ते घेतले जातात। अत्यंत दुःखद गोष्ट आहे। त्यामुळे हे सगळं संपवायचं असेल तर निश्चित आता जनतेच्या मनामध्ये आता परिवर्तन करावं हे निश्चित झालेलं आहे। त्याची सुरुवात लोकसभेपासून सुरुवात झालेली आहे। लोकसभेला आपल्याला परिवर्तन दिसलंय, विधानसभेला परिवर्तन दिसलंय, त्याच्यापेक्षा मोठं परिवर्तन हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला निश्चित खात्रीने वाटतं। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा परिवर्तन दिसेल असं म्हणणं पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी केलेलं आहे। येणाऱ्या 9 तारखेला मुख्यमंत्री देवाभाऊ यांची सभा देखील या वसई विरार मध्ये होणार आहे। सभेचं ठिकाण नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क मैदान असेल। वसई विरार शहरात आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। सर्वच पक्ष आपला प्रचार प्रामुख्याने करतात परंतु महायुतीचा प्रचार जोराने चाललेला आपल्याला दिसतो। कॅप्टन महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।